गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. संविधानाचे नियम आपण पाहतोय. संविधानाचे एकूण 10 नियम आहेत असं आपण म्हटलं होतं. त्याच्यातील काल संविधानाच्या रचनेसंबंधीचा पहिला नियम आपण पाहिला, तो म्हणजे संविधानात 3 विधाने असतात. मित्रांनो, कालच आपण स्पष्ट केलं की संविधानामध्ये जी 3 विधाने असतात त्या 3 विधानांचं विश्लेषण करत असताना आधार विधान क्रमांक 1 म्हणून जे संविधानामध्ये येते ते साध्य विधान म्हणून आपण त्याची ओळख करून घेतलेली आहे. संविधानामध्ये आधार विधान क्रमांक 2 म्हणून जे येतं त्याची ओळख आपण पक्षविधान म्हणून करून घेतलेली आहे. आणि या साध्य विधान आणि पक्षविधानातून जे तिसरं विधान निष्पादित होतं त्याला आपण निष्कर्ष विधान असं संबोधलं गेलेलं आहे. आणि म्हणून काल जाता जाता आपण संविधानाच्या 3 विधानांचा परिचय करून घेतला. तो असा की संविधानामध्ये 3 विधाने असतात: साध्य विधान, पक्षविधान आणि निष्कर्ष विधान. संविधानाच्या रचनेसंबंधीचा मित्र दुसरा नियम आज आपण पाहणार आहोत. आणि हा दुसरा नियमसुद्धा व्याख्येच्या अनुषंगानं आपण पाहिलेला होता. पण मुद्दाम आपण या नियमाच्या अंतर्गत जो क्रमांक 2चा नियम की जो महत्त्वाचा आपल्याला वाटतो की जो रचनेसंबंधीचा आहे त्या नियमाचं स्पष्टीकरण आपण करूयात. तो नियम असा की संविधानात 3 पदे असतात. मित्र हो, 3 पेक्षा कमी आणि 3 पेक्षा अधिक पदे जर असतील तर ते संविधान होऊ शकत नाही. 3 पेक्षा कमी पदे असतील तर 2च आधार विधानं त्याच्यामध्ये आहेत असं समजायचं. आणि 3 पेक्षा जास्त जर पदे असतील तर त्याच्यामध्ये संविधानाच्या नियमांतर्गत जो काही दोष आहे तो दोष आपल्याला स्पष्ट करता येतो. आणि म्हणून पाहूयात आपण की संविधानामध्ये 3 पदे असतात. आपण पदांचं स्पष्टीकरण करत असताना एक आर्ग्युमेंट्स आपण घेतला होता आणि तो आर्ग्युमेंट्स घेतल्यानंतर निष्कर्ष विधानाकडे लक्ष केंद्रित करून निष्कर्ष विधानाच्या उद्देशाच्या जागी जे पद येते त्याला आपण पक्षपद असं म्हटलं होतं. आणि निष्कर्ष विधानाच्या विधेयाच्या जागी जे पद येते त्याला आपण साध्यपद असं म्हटलं होतं. पण मित्र, सर्वात महत्त्वाचं की जे 2 आधार विधानांमध्ये समान पद म्हणून असते त्यास आपण मध्यम पद असं म्हटलं होतं. एक आर्ग्युमेंट्स आपण घेऊयात आणि नंतर मग संविधानात 3 पदे असतात. आणि जर 3 पदांपेक्षा जर जास्त पदे असतील तर त्याच्यामध्ये कोणता दोष येतो किंवा निष्कर्ष निष्पन्न करत असताना आपण कसा निष्कर्ष निष्पन्न करतो या दुसऱ्या नियमाच्या अनुषंगाने आपण पाहूया. एक विधान मी या ठिकाणी घेतो की सर्व खेळाडू उत्साही आहे. दुसरे विधान घेतो, सर्व उत्साही तरुण आहे. दॅट इज व्हाय. म्हणून निष्कर्ष आपण काढूया. हा निष्कर्ष निष्पन्न करत असताना आपल्याला माहिती आहे की रीत कशी आहे. उत्साही हे समान पद आहे. या समान पदाला आपण म्हटलं होतं मध्यम पद. म्हणून पहिलं जे पद इथं आहे ते मित्र हो मध्यम पद. आता निष्कर्ष निष्पन्न आपण करू शकतो. सर्व तरुण खेळाडू आहेत. पहा, सर्व तरुण खेळाडू आहेत. आताच मी म्हटलं की निष्कर्ष विधानाकडे लक्ष केंद्रित करायचं आणि लक्ष केंद्रित केल्यानंतर निष्कर्ष विधानाच्या उद्देशाच्या जागी जे पद आलेलं असतं त्याला आपण पक्षपद असं म्हणायचं. तेच पक्षपद आधार विधान क्रमांक 2 मध्ये असते. म्हणून दुसरं जे पद आहे ते पक्षपद. पहिलं मध्यम पद, दुसरं पक्षपद. आता निष्कर्ष विधानाच्या विधेयाच्या जागी जे पद येते त्याची ओळख आपण करून घेतलेली होती पाठीमागं. त्याला आपण म्हटलं होतं साध्य पद. हे आधार विधान क्रमांक 1 मध्ये असते. 6
आणि म्हणून तिसरं जे पद आहे ते साध्य पद. मित्रांनो, मध्यम पद, पक्षपद आणि साध्य पद अशी संविधानामध्ये 3 पदे असतात. की रचनेसंबंधीच्या पहिल्या नियमामध्ये जसं आपण म्हटलं की संविधानामध्ये 3 विधाने असतात. या 3 विधानांची ओळख करून घेत असताना आपण असं म्हटलं की पहिलं जे आधारविधान असतं त्याच्यामध्ये जे साध्य पद येते त्या साध्य पदावरून त्या विधानाची ओळख ठरते, त्याला आपण साध्य विधान असं म्हटलं गेलं. दुसरं जे आधारविधान होतं त्या विधानामध्ये पक्षपद येते, त्या पक्षपदावरून त्या आधारविधानाची ओळख आपण पक्षविधान अशी केली. आणि तिसरं आपल्याला माहिती आहे की निष्कर्ष विधान. इथं पदांचं वर्गीकरण करत असताना जे समान पद आहे त्याला मध्यम पद असं म्हटलं जातं. म्हणजेच 2 आधारविधानांमध्ये उद्देश विधेय उद्देशाच्या कधी विधेयाच्या जागा निश्चित नाही. म्हणून मग असं म्हटलं जातं की 2 आधारविधानांमध्ये जे समान पद येते त्याला मध्यम पद असं म्हटलं जातं. मध्यम पदाची ही डेफिनेशन्स, मध्यम पद हा संविधानाचा कणा आहे. संविधानामध्ये सर्वात महत्त्वाचं पद कोणतं तर मध्यम पद. कारण मध्यम पद जर नसेल तर निष्कर्षाप्रत आपल्याला जाता येत नाही. आणि म्हणून मध्यम पद असतं, म्हणून मानसिक क्रिया घडून येते. म्हणून उत्साही हे समान पद आहे, त्याला आपण म्हटलं मध्यम पद. मध्यम पदाची डेफिनेशन्स 2 आधारविधानांमध्ये जे समान पद येते त्यास मध्यम पद असे म्हटले जाते. दुसरं पद पक्षपद. पक्षपदाची व्याख्या करत असताना आपण असं म्हणूयात की निष्कर्ष विधानाच्या, कारण निष्कर्ष विधानाला आधी आपण महत्त्व दिलेलं आहे, निष्कर्ष विधानाच्या उद्देशाच्या जागी जे पद येते त्याला आपण पक्षपद असं म्हटलं गेलेलं आहे. तेच पक्षपद आधारविधान क्रमांक 2 मध्ये असते. तिसरं जे पद आहे ते साध्य पद. निष्कर्ष विधानाच्या विधेयाच्या जागी जे पद येते त्याला आपण साध्यपद असं म्हटलेलं आहे आणि तेच साध्यपद आधारविधान क्रमांक 1 मध्ये असते. मित्रहो, अशी 3 पदे असतात. पहिलं मध्यम पद, दुसरं पक्षपद आणि तिसरं साध्यपद. व्याख्याही आपण पाहिलेले आहेत. 2 आधारविधानातील समान पदाला मध्यम पद असं म्हणतात. निष्कर्ष विधानाच्या उद्देशाच्या जागी येणाऱ्या पदाला पक्षपद म्हणतात. तर निष्कर्ष विधानाच्या विधेयाच्या जागी येणाऱ्या पदाला साध्यपद म्हणतात. म्हणून मध्यमपद, पक्षपद आणि साध्यपद अशी 3 पदे असतात असं आपण या नियमाच्या अनुषंगानं आता स्पष्ट केलेलं आहे. पण मित्रहो, काही वेळेला असा युक्तिवाद असतो की तो युक्तिवाद आपल्याला संभ्रमात टाकतो. आणि मग तो युक्तिवाद मी या ठिकाणी घेतो. तो युक्तिवाद कसा आहे पहा. अमिताभ सलमानपेक्षा उत्कृष्ट अभिनय करतो. पहा, अमिताभ सलमानपेक्षा उत्कृष्ट अभिनय करतो. सलमान गोविंदापेक्षा उत्कृष्ट अभिनय करतो. दॅट इज व्हाय. आता आत्तापर्यंत आपण पाहिलेली जी संविधानं किंवा जे जे युक्तिवाद होते त्या युक्तिवादामध्ये सुटा पदांचा आपणाला विचार करता आला. आता इथं एक सुटं पद आहे आणि एक विधान घटक आहे. आणि मग वस्तुस्थितीकडे न जाता या 2 विधानांच्याकडे आपण पाहिल्यानंतर जे समान पद आहे ते समान पद कोणतं आहे तर सलमान
पण वरच्या विधानामध्ये आपण सलमानपेक्षा उत्कृष्ट अभिनय असं म्हटलेलं आहे. आणि खालच्या विधानामध्ये सुद्धा गोविंदापेक्षा, आता उत्कृष्ट अभिनय हे झालं समान पद. पण हे समान पद गृहीत धरून अमिताभ, सलमान आणि गोविंदा या तिघांचं उद्देश विधेयपद म्हणून कसं स्वीकारायचं आणि निष्कर्ष विधान कसं निष्पन्न करायचं. आणि म्हणून मी या ठिकाणी निष्कर्ष असा काढतो, अमिताभ गोविंदापेक्षा उत्कृष्ट अभिनय करतो. मित्र, निष्कर्ष निष्पन्न केलेला आहे, परंतु हा निष्कर्ष अयुक्त असा आहे. याचं कारण आपल्याला द्यावं लागेल. कारण कोणतं? तर आपला नियम काय आहे? संविधानात 3 पदे असतात. आता इथं अमिताभ, सलमान, गोविंदा आणि सलमानपेक्षा 1, 2, 3, 4 किंवा सलमानपेक्षा जरी आपण हे केलं तर गोविंदा आणि गोविंदापेक्षा उत्कृष्ट अभिनय हे समान विधान घटक येऊन गेला. पण इथं ज्यावेळेस आपण सलमान आणि इथं सलमानपेक्षा, इथं गोविंदापेक्षा सिमिलर आहे, म्हणून सलमानपेक्षा अमिताभ आणि गोविंदा पदे झाली किती एकूण? 1, 2, 3 आणि 4. इथं 4 पदे झाली आणि म्हणून मग 4 पदांचा तर्कदोष त्यालाच म्हटलं गेलेलं आहे चतुष्पाद तर्कदोष. हा संविधानात 3 पदे असतात, या नियमाच्या अनुषंगानं संविधानामध्ये घडून येणारा तर्कदोष आहे. मित्रांनो, याच स्वरूपाचं आणखीन एक संविधान आपण पाहूयात आणि त्या संविधानाच्या स्वरूपाविषयी युक्ततेच्या संदर्भामध्ये आपल्या लक्षात येईल ते कसं पहा. जर मी म्हटलं की माधुरी दीक्षित श्रीदेवीपेक्षा उत्कृष्ट अभिनय करते, श्रीदेवी रेखापेक्षा उत्कृष्ट अभिनय करते, दॅट इज वाय माधुरी रेखापेक्षा उत्कृष्ट अभिनय करते असा आपण निष्कर्ष काढू. याच संविधानाच्या आधारे मी हा युक्तिवाद घेतलेला आहे. संविधानात 3 पदे असतात असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस माधुरी, श्रीदेवी, रेखा या तिघी झाल्या अभिनेत्री. पण आपण म्हटले माधुरी श्रीदेवीपेक्षा, आणि श्रीदेवी म्हणजेच इथं 4 पदं झाली. कंपॅरिझन करत असताना 4 पदं ज्यावेळेस संविधानामध्ये येतात त्यावेळेस त्या संविधानामध्ये चतुष्पाद तर्कदोष घडतो. आणि असा तर्कदोष ज्यावेळेस घडतो त्यावेळेस ते संविधान अयुक्त असं असतं. दुसरे एक संविधान आपण घेऊया. रस्त्यावर शिटी मारणारे मवाली असतात. पहा, रस्त्यावर शिटी मारणारे मवाली असतात. दुसरे विधान आपण घेऊयात. पोलीस रस्त्यावर शिटी मारतात, दॅट इज व्हाय. समान विधान घटक आपण एकत्रित घेऊयात. रस्त्यावर शिट्टी मारणारे रस्त्यावर शिट्टी मारतात, उरलं काय? पोलीस
मवाली असतात. निष्कर्ष आपण घेऊयात. पोलीस मवाली असतात. हे पहा, तर्कशास्त्राच्या नियमाच्या अनुषंगानं मानसिक क्रिया, समान विधान घटक, समान पद या अनुषंगानं निष्कर्षाप्रत आपण आलो. परंतु पोलीस मवाली असतात हा जो निष्कर्ष आहे, हा निष्कर्ष संदिग्धतेमुळे निर्माण झालेला आहे. आणि ही जी संदिग्धता आहे ती संदिग्धता कशामध्ये आहे, तर रस्त्यावर शिट्टी मारणारे या विधान घटकामुळं निर्माण झालेली आहे. पहिलं विधान जर आपण पाहिलं तर ती मवाल्यांच्या संदर्भात आहे. रस्त्यावर शिट्टी मारणारे संदर्भ वेगळा आहे. दुसरं विधान जर पाहिलं तर पोलीस रस्त्यावर शिट्टी मारतात हा संदर्भ वेगळा आहे. हा कर्तव्याचा संदर्भ आहे. आणि इथं अनैतिकता आहे. अनैतिकता इथं पहिल्या विधानामध्ये आपल्याला दिसते. मवाल्यांच्या संदर्भात ते शिट्टी मारतात. पोलीस जे शिट्टी मारतात ते नैतिकतेच्या संदर्भामध्ये सर्व समाजाला शिस्त लागावी म्हणून, वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून. म्हणजे दुसऱ्या विधानामध्ये संदर्भ शिट्टी मारण्याचा वेगळा आहे. पहिल्या विधानामध्ये संदर्भ शिट्टी मारण्याचा वेगळा आहे. आणि म्हणून हे दोन संदर्भ ज्यावेळेस आपण एकत्रित विधान घटक म्हणून घेतो आणि पोलीस मवाली असतात असा ज्यावेळेस निष्कर्ष आपण काढतो, त्यावेळेस तो निष्कर्ष अयुक्त असतो. आणि हाच अयुक्त निष्कर्ष संदिग्ध मध्यम पदाचा असतो. संदिग्ध मध्यम पदाचा. असे ज्यावेळेस युक्तिवाद येतात त्यावेळेस तर्कशास्त्र त्या ठिकाणी निष्कर्षाच्या संदर्भामध्ये युक्तायुक्तता नियमांच्या अनुषंगाने ठरवत असतं. आणि म्हणून ज्या वेळेस आपण पदे 3 असतात, विधाने 3 असतात, असं नियमाच्या अनुषंगानं संविधानाची रचना पाहायला जातो, त्यावेळेस अशा प्रकारचे ज्यावेळेस संविधाने येतात, युक्तिवाद येतात, त्यावेळेस असे तर्कदोष त्याच्यामध्ये निर्माण होतात. हे असे तर्कदोष निर्माण ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये तार्किक चतुष्पाद तर्कदोष, संदिग्ध मध्यम पदाचा तर्कदोष, संदिग्ध साध्यपदाचा तर्कदोष आणि संदिग्ध मध्यम पदाचा तर्कदोष या स्वरूपामध्ये तर्कदोष निर्माण होतात. हे तर्कदोष मित्र आपण विचारामध्ये न घेता फक्त आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं ते म्हणजे 3 पदे असतात या नियमाकडं. आणि ती जी 3 पदे असतात ती म्हणजे मध्यमपद, पक्षपद आणि साध्यपद. 3 विधाने असतात. साध्य विधान, पक्षविधान आणि निष्कर्ष विधान. हे 2 नियम संविधानाच्या रचनेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण युक्तायुक्तता तपासत असताना या 2 नियमांची आपल्याला गरज लागत नाही. आर्ग्युमेंट्स आपण पाहिला की तो नियमाच्या अन्वय आहे असं आपण समजतो आणि त्याची युक्तायुक्तता तपासायला जातो. आणि ज्यावेळेस मग 4 विधानं असतील त्यावेळेस ते संविधान नाहीच. ज्यावेळेस 2 विधानं असतील त्यावेळेस ते अव्यवहित अनुमान असतं. 4 पदे ज्यावेळेस असतील त्यावेळेस तार्किक चतुष्पाद तर्कदोष म्हणजेच 4 पदांचा तर्कदोष फॅलसीज ही घडत असते. आणि मग त्याच्यामध्ये आणखी जसं आता एक संविधान आपण पाहिलं त्याच पद्धतीनं जर संविधान दुसरं पाहायचं म्हटलं तर असं पहा, एकही शूर प्राणी पळत नाही. एकही शूर प्राणी पळत नाही. वाघ शूर प्राणी आहे. दॅट इज व्हाय वाघ पळत नाही.
आता इथं एकही शूर प्राणी पळत नाही. संदर्भ जो आहे पळत नाही, इथं कोणता संदर्भ आहे? साध्यपदाचा. इथं पहिल्या विधानामध्ये जे पद येतं ते साध्यपद येतं. निष्कर्ष विधानामध्ये सुद्धा नंतर असणारं हे साध्यपद असतं. आता एकही शूर प्राणी पळत नाही, जो संदर्भ आहे तो वेगळा संदर्भ. आणि वाघ पळत नाही. वाघ पळत नाही याचा अर्थ त्याला पळता येत नाही का? वाघाला पळता येतं, पण निष्कर्ष जो काढलेला आहे तो निष्कर्ष दुसरं विधान आपण या ठिकाणी पाहिलेलं. वाघ शूर प्राणी आहे, खरंच आहे, पण पहिल्या विधानामध्ये जो प्राणी पळत नाही आणि इथं पळत नाही, इथं पळत नाही हा जो अर्थ आपण घेतलेला आहे तो अर्थ मित्र हो दोन्ही विधानांच्या संदर्भामध्ये वेगवेगळा आहे. आणि म्हणून इथं संदिग्ध साध्यपदाचा तर्कदोष घडून आलेला आहे असं आपल्याला दिसतं. कारण शूर प्राणी म्हटलं की तो धाडशी आहे, शत्रू आला तरी घाबरत नाही, म्हणून भीती या अर्थानं तो पळून जात नाही, तो पळून जात नाही. पण इथं वाघ पळत नाही याचा अर्थ त्याला पळता येत नाही असं नाही. एखादी शिकार करायची म्हटलं तर तो किती पळतो आपल्याला माहिती आहे. हरणाची शिकार करतो, दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. जेवढी गती हरणाला असते त्याच्यापेक्षाही जास्त गती वाघाला असते, म्हणून हरणाला तो पकडतो. म्हणून इथं पळत नाही याचा अर्थ तो शूर आहे म्हणून तो घाबरत नाही. पण इथं पळत नाही याचा अर्थ त्याला पळता येत नाही असं नाही. आणि म्हणून दोन्ही विधानाचे संदर्भ मित्र हो या ठिकाणी वेगवेगळे आहेत. म्हणून त्याचा अर्थ पाहत असताना संदिग्ध साध्यपदाचा तर्कदोष या ठिकाणी येतो. याच पद्धतीनं संदिग्ध पक्षपाताचाही तर्कदोष येतो. मित्र या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण संविधानं पाहत असतो त्यावेळेस ती संविधानं ही अयुक्त असतात. आणि अशी अयुक्त असणारी संविधानं ह्या नियमाला बाधा आणणारी असतात. आणि म्हणून नियमाचं पालन केलं असेल तर तिथं ते संविधान युक्त असं म्हणायचं, आणि नियमाचं पालन केलं नसेल तर त्या ठिकाणी संविधान अयुक्त असं म्हणायचं. दोन संविधानाचे नियम आपण पाहिलेले मित्र. आज आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये व्याप्तीसंबंधीचे नियम जे आहे 2, तिसरा आणि चौथा, पुढच्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या नियमाला आपण सुरुवात करूयात. 2 नियम पाहून झालेले आहेत. पहिला नियम आपण पाहिला, संविधानात विधाने 3 असतात. दुसरा पाहिला, संविधानात पदे 3 असतात. आज इथंच आपण थांबूयात. धन्यवाद.